सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कॉन्ट्रॅक्टरनी विविध कामं पूर्ण केली आहेत. या कामांची सुमारे 1200 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पाठपुरावा करूनही कंत्राटदारांना बिलं मिळालेली नाहीत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आलेत. यातूनच सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या तरुण कॉन्ट्रॅक्टरनं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर कॉन्ट्रॅक्टरांकडून शासनाचा निषेध करण्यात येतोय. आज थकीत बिलासाठी महाराष्ट्र स्टेट हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी आम्ही आता हतबल झालोय, आम्ही आमच्या कामाचे पैसे मागतोय, भीक मागत नाही, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नीतिमत्ता ठेवून बोलावं असं सांगत कॉन्ट्रॅक्टरनी 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम देत असून त्यानंतर उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. थकीत बिलं दिल्याशिवाय नव्या कामांच्या निविदा काढू नका अशी मागणीही कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं केली आहे. माणसं हातबल झालेत, वेगवेगळ्या प्रकारात सगळीकडे हातबल आहेत. त्यात आम्ही जास्त हातबल झाले कारण आम्ही सरकारला मदत केल्या, काम करून मदत केली. आम्ही त्यांच्याकडे काही भीक मागत नाही. त्या मतावर जे निवडून आलेत त्यावेळी आम्ही काम केले तेव्हा त्यांना मतं मिळाल्यात. त्यामुळे त्याने आम्हाला काही भीक देत नाहीत. आणि ह्यांनी जी बोलायलात ना त्यांची बोलती तेवढी बंद व्हायला पाहिजे, की वाईट बोलू नका म्हणावं. नाहीतर आम्ही एकदा उद्रेक झाला तर आम्ही सुट्टी देणार नाही. आता आम्ही शासनाला निर्देश देतोय की 15 तारखेपर्यंत आम्हाला त्यांना मुदत दिल्या. कारण ज्यांनी ज्यांनी आम्हाला वर्क ऑर्डर दिल्या, ज्यांनी मंजुरी दिल्यात त्यांची पण जबाबदारी आहे. कारण त्यांचा पगार कोणाचा बंद झालेला नाही आहे. पैसे मी तुमचं दिलं नाही म्हणजे माझा पगार बाबा मी तुम्हाला देऊ शकत नाही म्हणजे पगार घ्यायला नको पाहिजे ना. मग सगळी पगार घेतात, त्यांचं सगळ्यांचं चालू आहे. आमचं असं मत आहे की 15 तारखेपर्यंत त्यांनी इथनं पण सगळ्या एक्झिक्युटिव्हने सगळ्या एसीने जाऊन मंत्रालयामध्ये ठाण मांडलं पाहिजे, बाबा आम्ही वर्क ऑर्डर दिलेली आहे, आम्ही यांना पैसे द्यावं बांधले लागते. त्यामुळे ते पहिला केलं नाही तर 15 तारखेपुढे आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा सगळं फटका सरकारला बसेल आणि तरच पुढील निविदा काढाव्यात, अन्यथा निविदा काढू नयेत. आणि जे काही आम्ही ज्यांना निवडून दिले आहेत ते पुढारी, उदाहरणार्थ गुलाबराव पाटील हात झटकतात, अजितदादा म्हणतात की आम्ही कुणाचं देणं नाही. पण जयंत पाटील साहेबांनी पूर्वी मार्च महिन्यातच त्यांना सांगितले होते की असं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं 90,000 कोटी देणार आहे सरकार, ते तुम्ही द्या पहिला, त्याशिवाय नाहीतर आत्महत्या होणार. हे भविष्य वर्तवून देखील त्यांनी त्याचं विचारात न घेता त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळं आणि आत्महत्या होण्याची शक्यता आहे. तसेच आम्ही सरकारला आणखी एक इशारा देऊ शकतो की बाबा आमचं जर काही देणं दिलं नाही तर 15 ऑगस्टला आम्ही मोठ्या प्रमाणावर ऑल ओव्हर महाराष्ट्र, मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करणार आहे. बिलं मिळत नसल्यानं कॉन्ट्रॅक्टर आपलं आयुष्य संपवू लागले असून कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टरांवर अशी वेळ आली तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे करू असं कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आजच्या निदर्शनांमध्ये संजीव वोहरा, बाबासाहेब गुंजाटे, व्ही.के. पाटील, योगेश कुकरेजा, आर.एन. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते.